पाठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं चारू विचार करत असते की आज भाग्यश्रीचं लग्न आहे आणि या घरातला शेवटचा दिवस आहे। त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की आणखीन लग्न झालेलं नाहीये आणि मुली किती जरी बदलल्या असल्या तरीही आणखीन समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाहीये, त्यामुळं प्राजक्ताला लग्नाला येऊ नको असं सांग। त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की असं काही होणार नाही आई। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की उद्या असं म्हणू नये की तुम्ही या मुलीला न दाखवता भाग्यश्रीलाच दाखवलं। त्यानंतर इकडं तृप्ती ही जागेची फाईल शोधत असते आणि ती वैद्यभुवांच्या रूममध्ये सगळीकडे फाईल शोधते पण तिला जागेची फाईल सापडत नाही। त्यानंतर ती विचार करते की कपाटाला लॉक आहे आणि त्या कपाटाची चावी पण कुठे ठेवली आहे तिला सापडत नाही। त्यानंतर ती तिथून निघून जात असते। तेवढ्यात तिथं वैद्यभुवा येतात। त्यावेळेस तृप्ती म्हणते की मी साडी चेंज करायला त्या रूममध्ये आले होते। त्यानंतर तिकडे वैद्यभुवा चावी घेऊन कपाट ओपन करतात आणि त्यानंतर फ्लॉटची फाईल पाहतात आणि ते विचार करत असतात की मला आताच हे डॉक्युमेंट गहाण ठेवावे लागतील आणि भाग्यश्रीसाठी लग्नाला ते पैसे गोळा करावे लागतील। तेव्हा हे सगळं तृप्ती पाहत असते आणि त्यानंतर ती विचार करते की मी आता काय करू आणि ती टेबलवर असलेलं रुखवत हे खाली पाडते आणि त्यानंतर आवाज करते। त्यामुळे सगळीजण गोळा होतात आणि म्हणते की अपशकुन घडला आणि हे रुखवत कसं पडलं। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की काही झालेलं नाहीये, फक्त यामध्ये सर्व सामान आहे ते व्यवस्थित आहे आणि यामधल्या फक्त बांगड्या या फुटलेल्या आहेत। तर घरामध्ये भरपूर बांगड्या आहेत, आपण त्यामधल्या बांगड्या ठेवूयात। आणि त्यानंतर इकडं भाऊ नवरा नवरीचं रुखवतातील नवऱ्याचं तोंड हे खराब झालेलं असतं। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मी ते दुरुस्त आणून ठेवते आणि इकडं तृप्तीला म्हणत असतात की तू हे आंधळ्यासारखी कशी वागतेस। त्यावेळेस तृप्ती म्हणते की मी हे पाळलं नाही तर नेहानी पाळलं आहे, जी की भाग्यश्रीची मैत्रीण आहे। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की नवऱ्याचं जे तोंड उडालेलं आहे त्याला मी लावून आणते आणि ती घेते आणि तिथून मध्ये जात असते। तेव्हा तिथं आई आजी येतात आणि म्हणतात की तू जर इथं असलीस तर असंच काहीतरी अपशकुन घडणार आहे, त्यामुळं तुझं हे तोंड मला इथं दाखवू नको आणि तू इथून निघून जा असं आई आजी सांगतात। त्यानंतर इकडं तृप्ती परत रूममध्ये येते आणि सगळीकडे पाहते पण तिला जागेची फाईल सापडत नाही आणि ती विचार करते की वैद्यभुवांनी ती फाईल कुठे ठेवली असेल आणि तरीही तिला सापडत नाही। त्यानंतर इकडं आरव हा आलोकला घेऊन बाहेर येतो आणि त्याला त्याची पहिली बाईक दाखवतो। त्यावेळेस आलोक हा खूप खुश होतो आणि म्हणतो की ही तर बंद आहे ना आणि तू हिला बाहेर का काढला आहे। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की पहिली वस्तू ही आपली खूप प्रिय असते आणि आपण तिला खूप सांभाळून ठेवतो आणि मला माहीत आहे हिचं नावही तू काहीतरी ठेवलं होतं। त्यावेळेस इकडं आलोक सांगतो की हिचं नाव सुंदरी असं मी ठेवलं होतं आणि त्यानंतर इकडं आरव म्हणतो की आत्ताच त्याला दुरुस्त करून आणलेलं आहे आणि मी गाडी चालवतो, तू माझ्या मागे बस। त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की तुला माझी गाडी चालवायला येणार आहे का। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की हो का नाही येणार आणि मीच चालवणार आहे आणि त्यानंतर इकडं गाडीवर बसतो पण त्याला कितीही प्रयत्न करून गाडी चालूच होत नाही। त्यानंतर इकडं कौस्तुभ हा सगळ्या व्यवस्था पाहत असतो। तेवढ्यात तिथं तृप्ती येते आणि म्हणते की पैशाची काय व्यवस्था झाली आहे। त्यावेळी इकडं कौस्तुभ सांगतो की आणखीन पैशाची काहीच व्यवस्था झाली नाही। त्यावेळेस तृप्ती म्हणते की ते बाईचे लोक आले तर तुला लग्नातून मंडपातून उठून घेऊन जातील आणि त्यानंतर तुझी तर बदनामी होईल पण माझं पण नाक कटेल आणि त्यानंतर तू त्या लोकांना जाऊन सांग की मी आज रात्रीपर्यंत तुम्हाला 2 लाख रुपये देते आणि राहिलेले नंतर देते। त्यानंतर इकडं आरव म्हणतो की तू माझ्या मागे बस आणि मी गाडी चालवतो। त्यावेळेस तो खूप प्रयत्न करतो पण गाडी चालू होत नाही। त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की मी तुझा भाऊ आहे आणि मला माहीत आहे की ती गाडी कशी चालते आणि त्यावेळेस त्याला खाली उतरायला सांगतात। तिकडं आरव म्हणतो की दादा असं नाही आहे आणि मला ही गाडी चालवता येते आणि मीच गाडी चालवणार आहे। त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की ठीक आहे, अगोदर तू चालू कर आणि त्यानंतर आपण पाहू। तेवढ्यामध्ये तिथं गाडी येते आणि ती गाडी ही सुदर्शन काकाची असते, जे की दुबईमध्ये आलोकच्या वडिलांसोबत राहत असतात पण अचानक फोन न सांग करता ते येतात। त्यावेळेस ते अंबिका येते आणि अंबिका पाहते आणि म्हणते की तुम्ही मला कळवलं पण नाहीये आणि अंबिका खूप खुश झालेली असते आणि त्यावेळेस इकडे
इकडे सुलोचना या लग्नासाठी जायला निघालेल्या असतात. त्यावेळेस इकडं सगुणा सांगते की मॅडम तुम्ही लग्नाला जाऊ नका, कारण की घरामध्ये जेव्हा एवढे प्रॉब्लेम आहेत तर आपल्याला ते सोडवणं महत्त्वाचं आहे. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मला भाग्यश्रीचं लग्न हे व्यवस्थित पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि मला तिथं जायलाच पाहिजे. तेवढ्यामध्ये तिथं अंबिका येते आणि म्हणते की सगून सुदर्शन काका आलेले आहेत. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की एक फोनही केला नाही आणि बोलवलं न सांगताच असं कसं आला. त्यावेळेस इकडं आई मामी येतात आणि प्राजक्ताला म्हणतात की हा हातवा धर. त्यावेळेस प्राजक्ताला वाटतं की मामी असं म्हणत आहेत की तू आता लग्नाला थांब आणि लग्न करूनच तू तुझी कामं कर. त्यावेळेस इकडं प्राजक्ताला विचारलं जातं की पाठ राखण्याचा अर्थ काय असतो. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की जी पाठ राखीन तिच्या लग्नामध्ये तिच्यासोबत असते आणि तिला काय हवं काय नाही ते प्रत्येक गोष्टी पाहत असते. तसंच 5 वार होईपर्यंत ती सासरीही नवरी मुलीसोबत जाते आणि 5 वारमध्ये तिला काय नको काय हवं ते सगळ्या गोष्टी पाहत असते. तसंच तिला माहेरची कमी जाणू नये यासाठीही ती खूप प्रयत्न करत असते असं प्राजक्ता सांगते. त्यावेळेस इकडं मामी म्हणतात की मी सांगते खरा अर्थ काय असतो आणि त्या म्हणतात की पाठ राखीन म्हणजे की त्या आपल्या बहिणीच्या सुखाच्या आड कधीच येणार नाही. त्यासाठी तिला कितीही सॅक्रिफाईस करावे लागले तरीही ती करेल. त्यावेळेस इकडं मामी म्हणतात की तुला माहीत आहे का पाठ राखीन याचा अर्थ, जी की तिच्या संसारामध्ये कसलाही अडथळा आणणार नाही. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की हो मामी मला हे सर्व लक्षात आहे आणि मीही या लग्नामध्ये कोणतंच विघ्न आणणार नाही.